आज एकाने एक प्रश्न विचारलेला आहे, त्याचं उत्तर या निमित्तानं आपल्यासमोर मी ठेवणार आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, कारण कोणालाही काही प्रश्न विचारण्याचा अधिकार असतो, त्याने तो विचारावा आणि उत्तर द्यायचं की नाही तो माझा पण अधिकार आहे. तर प्रश्न असा आहे, तो राजकीय आहे, की त्यांचं असं म्हणणं होतं, आमदार अंतापूरकर साहेब, देगलूरचे आमदार अंतापूरकर साहेब भाजपमध्ये का येत नाही. हा एक दुसरी गोष्ट. त्याने अजून एक प्रश्न विचारला की आमदार हंबर्डे साहेब दक्षिण नांदेड ते पण का येत नाहीत. कारण हे माणसं माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांचे जवळचे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. मग काय येत नाही, साहेब आले भाजपमध्ये, हे काय येत नाही. आणखीन एका व्यक्तीचं त्यांनी नाव घेतलं की हनुमंतराव पाटील बेटमोंगरेकर साहेब माझे आमदार मुखेड, हे पण का येत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. आता याच्याबद्दलची मी आपल्याला माझ्या परीनं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. किती जणाला आवडेल न आवडेल हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, आणि मी बोललेलं आवडावं असं काही माझं आग्रह नाही. तर मित्रहो, माननीय आमदार अंतापूरकर साहेब देगलूर यांनी भाजपमध्ये का यावं. त्यांना काही मतं नाहीत, त्यांना कुठं राहायचं कुठं नाही तेच त्यांनी ठरवतील ना. कधी यायचे ते ठरवतील, त्यांना यायचं असं तरी येतील. काय असते सर्वसाधारणपणे की सध्या समजा ते जर भाजपमध्ये प्रवेश केला तर त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर पुढे पेन्शनच्या संदर्भामध्ये अडचण येतात, जे की आमदार झाल्यानंतर पेन्शन मिळते, हा एक मुद्दा आहे. कदाचित त्यांना हा विषय काही एवढा महत्त्वाचा नाही, काही जणांना वाटू शकते. बरं, असा एवढा काय विषय गांभीर्य नाही, आत्ताच त्याग करायला, एवढ्या लवकरच भाजपमध्ये जायलाच पाहिजे, एवढ्या लवकरच जायला पाहिजे, असं काय, असं एवढं कुठं आणीबाणी आहे आत्ताच जायला पाहिजे. त्यांची इच्छा आहे, का काँग्रेसमध्ये त्याला राहायचं असेल तर राहते. दुसरा एक विषय असा असतो, कोणताही व्यक्ती जेव्हा मग आमदार हंबर्डे साहेब असतील आणि अंतापूरकर साहेब असतील यांच्या संदर्भात आधी बोलतो मी. मला सांगा, अंतापूरकर साहेबांनी आत्ता भाजपमध्ये प्रवेश केला, आत्ता भाजपमध्ये प्रवेश केला तर त्यांनी पुढच्या वेळेचं तिकीट कुठून द्यायचं, त्यांना येत्या विधानसभेला तिकीट कुठून द्यायचा हा प्रश्न आहे. तुम्ही त्याचं उत्तर द्या. कारण त्यांना समजा तिथून भाजप म्हणून देता येते की तिथं भाजपमधून, असं काही जण म्हणू शकतात. त्यांना भाजपचं तिकीट तिथूनच देता येते देगलूरमध्ये ना, असं म्हणू शकाल तुम्ही. मला सांगा, तिथं माझे आमदार सुभाष श्राबणे साहेब जी की आज भाजपमध्ये सक्रिय पद्धतीने प्रचार करत आहेत, आणि त्यांना कसं डावलायचं हाही प्रश्न आहे. मग आता हे काय होणार आहे, याला कोणीतरी जबाबदार आहे. सातत्यानं अशोक चव्हाण साहेबांच्या संदर्भामध्ये संशयाची सुई सातत्यानं फिरवत राहायचं आहे, काही ही सवय असते. असू दे, खरं खोटं मलाही माहिती नाही, तुम्हाला खरं असेल तर तुम्ही सांगा काय सांगायचं. मला जे वाटते ते मी सांगतोय. तर सुभाष श्राबणे साहेबांना डावलायचं का भाजपने, असं तुम्हाला वाटते का भाजपने डावलून टाकावं त्यांना, किंवा या सध्या महायुतीचा प्रचार करतात, महायुती त्यांच्यावर अन्याय करेल का. मग त्यांच्यावर अन्याय न करता समजा त्यांना तिकीट दिलं आणि अंतापूरकर साहेब आले आणि त्यांना तिकीट नाकारलं, मग उद्या काय म्हणतील लोक, अरे बाबा अंतापूरकर साहेबाला काँग्रेसमध्ये अमुक नेत्यानं ओढलं आणि आता तिकीटही मिळणं आले, यांचा बळी घेतला गेला,
आपल्या राजकीय स्वार्थासाठी अंतापूरकर साहेबांचा बळी गेला, ही ओरड होईल की नाही? मग ही ओरड होऊ नये ही एक त्यामागची धारणा असू शकते. आणि मग आता अंतापूरकर साहेब तेव्हा निर्णय घेतील समजा भाजपा जर म्हटलं की बा नाही तुम्ही या आमच्याकडं, सुभाष साबणे साहेबांना विधान परिषद देऊ किंवा काय करायचं ते करतील, ते त्यांचा विषय असतो. नाही या तुम्हाला, तेव्हा ते निर्णय घेतीलच की नाही हे सांगता येत नाही, पण तेव्हा निर्णय घेतील ना. पण आत्ताच ते निर्णय घेणं त्यांच्यासाठी आत्मघातकी ठरेल. हे आमदारकीच्या दृष्टिकोनातून आत्मघातकी ठरेल. आणि त्यांनी आत्ताच जर राजीनामा दिला, आमदारकीचा राजीनामा त्यांना द्यावा लागतो आणि आमदारकीचा राजीनामा देता पेन्शनचा विषय असतो. ही गोष्ट लक्षात आहे. हाच न्याय आपल्याला आमदार हंबर्डे साहेबांच्या संदर्भामध्ये आहे. कारण तुम्हाला सांगतो की आदरणीय आमदार हंबर्डे साहेब सध्या दक्षिणचं प्रतिनिधित्व करतात, दक्षिण नांदेडचं. आणि ते दक्षिण नांदेडचं प्रतिनिधित्व करत असताना ते सध्या काँग्रेसचे आहेत. मग ते सध्या काँग्रेसमध्ये आहेत. का काँग्रेसमध्ये त्यांनी राहू नये? आणि ते कोणाच्या तरी सांगण्यावर राहतात, सगळे काही सांगण्यावरूनच राहतात. हे जे काय आपला अंदाज असतो ना, हे कधी कधी चुकीचं आहे. बरं, त्यांचाही संदर्भ आहे. आता तिथं बघा, दिलीप कंदकुर्ते साहेब भाजपाकडून अतिशय महत्त्वाचं काम ते करतात आणि त्यांना ते दक्षिणमधून इच्छुक आहे. आता ते समजा मग हंबर्डे साहेब भाजपमध्ये आले तर मग, आणि तिकीट जर दिलीप कंदकुर्ते साहेब दिले तर हे हंबर्डे साहेबावर अन्याय आहे की नाही? त्यांना जे चालू आमदार आहेत, चालू रनिंग आमदार आहेत, मग त्यांना डावलून तिकीट जर दिलीप कंदकुर्ते साहेबांना दिलं, भाजपमध्ये घ्यायचं आणि त्यांना तिकिटापासून वंचित ठेवायचं, असं होणार नाही ना. असं कोणी मान्य करणार नाही. म्हणून त्यांनी आता काँग्रेसमध्येच आहेत ना, त्यांनी काँग्रेसमध्येच राहावं. कारण त्यांच्या हितासाठी आहे ते. कारण त्यांनी उद्या जर त्यांना म्हटले किंवा नाही आम्ही कंदकुर्ते साहेबांना काय करायचं ते करू, तुम्हाला देतो, त्यावेळेस ते त्यांनी निर्णय घ्यावं आणि तिकीट द्यायला म्हणून. आणि काँग्रेस त्यांना तिकीट देणारच आहे ना, दोघाला पण. आणि तत्कालीन सिच्युएशन काय राहील त्यावरून तो निर्णय घ्यायचा असतो. आत्ताच घेऊन उपयोग नाही. जर अंदाज असा झाला भाजपाच्या सीट्स जर अतिशय कमी आल्या सध्याचा वातावरणाचा विचार केला तर, आणि जर मग ते वातावरण जर तेव्हा जर अनुकूलच नसेल भाजपाला, तर ते कशाला भाजपमध्ये जातील? हाही एक मुद्दा ठरणार आहे. आणि अनुकूल असेल जातील. त्याच्यामुळे कोणीतरी याला जबाबदार आहे. म्हणून सातत्यानं कोणाला तरी टार्गेट करणं हा एक विषय आहे. ह्याला एक हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर साहेबांचा, ते सध्या काँग्रेसचे नांदेड जिल्ह्याच्या काँग्रेसचे ते अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर हे मुखेडमधून इच्छुक आहे. त्या अगोदर त्यांनी त्या भागाचं प्रतिनिधित्व केले. बरोबर आहे, ते अशोकराव चव्हाण साहेबांचे समर्थक होते. आताही कदाचित असतील. आपण त्यांनी असं कधी म्हटलं नाही मी अशोकराव चव्हाण साहेबांचे विरोधक आहे वगैरे, असं काही त्यांनी म्हटलं नाही. आणि आता ते भाजपमध्ये गेल्यामुळे मी त्यांचाही समर्थक आहे असंही त्यांनी म्हटलं नाही. त्यामुळं ते होते समर्थक हे 100% खरे आहे. तर ते हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर साहेब आता काँग्रेसमध्ये आहेत. त्यांना काँग्रेसची तिकीट हे मुखेडमधून मिळण्याची शक्यता आहे विधानसभेत. मग समजा ते आत्ता जर भाजपमध्ये आले तर तिकीट कोणाला द्यायचं? का आदरणीय आमदार राठोड साहेबांना द्यायचं, सध्या ते मुखेडचे आमदार आहेत, त्यांना तिकीट द्यायचं, का हनुमंतराव पाटलाला तिकीट द्यायचं, असा विषय येतो ना. मग रनिंग आमदार असणारा, चालू आमदार असणारा आमदार राठोड साहेबांना बाजूला ठेवून हनुमंतराव पाटील आत्ताच भाजपमध्ये आले म्हणून त्यांना तिकीट देणं सुद्धा लोकांना अन्यायकारक वाटेल. आणि मग हनुमंतराव पाटलाला भाजपमध्ये घ्यायचं आणि त्यांना तिकीट द्यायचं नाही, हे सुद्धा हनुमंतराव पाटलावरचा अन्याय असेल. म्हणून हे सगळे असे गणित आहेत मित्रांनो. त्यांना एखाद्या नेत्याला आणि एखाद्या नेत्यावर आरोप करणं आणि त्याच्या मागं काहीतरी खेळी आहे. आणि आता जर
काही प्रकारचे संशय व्यक्त करायचे याला काही अर्थ नाही. हा विषय आपल्याला जर समजून घ्यायचा तर आपण समजून घेऊ शकाल. नसेल आपल्याला जे काही आरोप करायचे असतील ते करावं, ते तुम्हाला स्वातंत्र्य आहे. त्याबद्दल मला काही तुम्हाला आरोप करा म्हणून सांगता येणार नाही. ते आरोप चुकीचे ठरू शकतात, योग्य ठरू शकतात तुमच्या नजरेतून. परंतु याचं जे विश्लेषण आहे मी जे केलेलं ते कितपत योग्य आहे, कितपत चुकीचं आहे हे ठरवण्याचा मात्र तुम्हाला अधिकार आहे. कारण मला जसा बोलण्याचा अधिकार आहे, मी जसं यावर भाष्य केलं त्याच्या उलटं भाष्य करण्याचा तुम्हाला अधिकार आहे. तुम्ही करू शकता. तुमच्या निर्णयाचं, तुमच्या मत व्यक्त करण्याचं जे स्वातंत्र्य तुम्हाला संविधानाने दिले त्याचं मी स्वागत करतो. धन्यवाद.